नाशिक लोकसभेची मतदानाची प्रक्रिया संपल्यानंतर आता सर्वांनाच निकालाची प्रतीक्षा लागून राहिली आहे। आपल्यासोबत नाशिक लोकसभा महाविकास आघाडीचे उमेदवार राजभाऊ वाजे आहेत। भाऊ, काय सांगाल? मतदान झालंय, उद्या मतमोजणी आहे। आता त्याच्यात सांगायसारखं विशेष काही नाही आहे, परंतु निवडून येण्याचे चान्सेस जास्त आहेत आणि मला असं वाटतं की मी आशा करतोय की मी निवडून येईल। भाऊ, जवळपास 20 तारखेला मतदान पार पडलं, 4 जूनपर्यंत आपल्याला प्रतीक्षा करायला लागले। इतर दिवसांमध्ये आपण नेमकं काय आपला दिवसभराचा सर्व कार्यक्रम होता? नाही, काही नाही, रेग्युलर जे माझे कार्यक्रम होते, लोकांकडे जाणं येणं जे होतं ते मी केले। वेगवेगळ्या भागातले कार्यकर्ते नेते भेटायला येत होते, मी त्यांना भेटायला जात होतो। हे 14 दिवस आम्ही सर्वांना भेटण्यामध्ये घालवले। आपल्याला प्रचारामध्ये मोठ्या प्रमाणात वेळ मिळाला होता। मतदारसंघात किंवा आपण आपल्या तालुक्यामध्ये नव्हते, लोकांच्या भेटीगाठी, कार्यकर्त्यांच्या नेमकं काय आपण चर्चा सुरू आहे, काय नेमका अहवाल घेत आहे? मी बहुतांश करून सिन्नर तालुक्यातीलच लोक मला भेटले। एक तर 55 दिवस मी प्रचार केला, त्याच्यातला एकही दिवस मी सिन्नरमध्ये नव्हतो। त्यामुळे सिन्नर तालुक्यातले माझे मित्र असतील, सहकारी असतील, हितचिंतक असतील, हे सगळे भेटायला येत होते आणि आम्ही एकूण निवडणुकीच्या आणि बाकीच्या अवांतर चर्चा करत होतो। या अवांतर चर्चेमध्ये नेमकं काय कार्यकर्त्यांकडून आपल्याला या चर्चेमध्ये नेमकं काय समोर आलं? कशा पद्धतीने मतदान प्रक्रियेमध्ये कुठे कुठे कशा पद्धतीने लीड मिळू शकतं, आपल्याला काय विश्वास आला? नाही, सिन्नर तालुक्याच्या बाबतीतच जास्त करून चर्चा होती, कारण सिन्नरचेच लोक जास्त भेटत होते आणि चांगलं वातावरण सिन्नर तालुक्यात होतं, म्हणजे आपल्या मतदारसंघात। आणि मला असं वाटतं की लोकांनी खूप मोठा विश्वास दाखवला। मी जरी प्रचाराला फिरलो नाही तरी सर्वच कार्यकर्ते, नेते सर्वच बरोबर त्यांनी काम केलं आहे असं मला वाटतं। भाऊ, अशी चर्चा आहे की सिन्नरमध्ये सर्वात लीड जे आहे ते आपल्याला मिळेल। आपल्याला किती अपेक्षा आहे, किती लीड सिन्नर तालुक्यातून आपल्याला मिळू शकतं? मला सांगता येणार नाही नक्की, परंतु मला असं वाटतं की कमीत कमी 1 लाख मतांचं लीड मिळालं पाहिजे। काय उद्याची उत्सुकता लागली आहे? काय आपल्याला उद्याचा निकाल काय लागेल, काय आपल्याला वाटतंय? 55 दिवस मी असतील, महाविकास आघाडीचे नेते असतील, सर्व कार्यकर्ते असतील, यांनी जीवापाड मेहनत घेतलेली, त्या मेहनतीला यश येईल अशी अपेक्षा आहे। याच्यापेक्षा जास्त मी काय सांगू? एक मोठी लढत मांडली गेली नाशिकची, आपल्याला आव्हान होतं अनेकांचं। कसं वाटतंय निवडणुकीच्या काळानंतर आता आपण उद्याचा निकालाची प्रतीक्षा करतोय? काय नेमकं पक्षश्रेष्ठींकडनं किंवा आपल्या संघटनात्मक बांधणीकडनं चर्चेमध्ये नेमकं काय आपल्याला अंदाज आला आहे? नाही, सगळ्यांचाच अंदाज पॉझिटिव्ह आहे, परंतु शेवटी निवडणूक आहे, त्यामुळे उद्याच काय त्याचा फैसला होणार आहे। परंतु जो प्रतिसाद मिळाला तो अतिशय चांगला होता। एक वेगळा अनुभव मला मिळाला आणि सर्वच घटकांनी, नेत्यांपासून कार्यकर्त्यांपर्यंत, मतदारांपर्यंत, महाविकास आघाडीच्या सर्वच पक्षांचं खूप साथ मिळाली, सहकार्य मिळालं आणि विशेष करून नवीन ओळखी झाल्या, प्रेमही खूप मिळालं असं मला वाटतं की नवीन अनुभव मला मिळाला। उद्याच्या निकालाची प्रतीक्षा आपल्याला आहेच, विजयाची खात्री व्यक्त करताय। किती लीड असेल, काय वाटतं आपल्याला? नाही, त्याचा अंदाज मी केला नाही। मी आकडेमोडीत अजिबात 14 दिवसात गेलो नाही, मी आकडेमोड केलीच नाही, परंतु यश मिळेल एवढं मला वाटतं। नक्कीच हे होते महाविकास आघाडीचे उमेदवार राजभाऊ वाजे। उद्याच्या निकालाची प्रतीक्षा त्यांनी जी आहे ती लागून राहिल्याचं सांगितलंय। मात्र उद्या येणारा निकाल हा माझ्या बाजूने लागेल, विजयाची खात्री आहे। लीड किती असेल ते आता उद्याच बघू, असं देखील यावेळी बोलताना राजभाऊ वाजे यांनी म्हटलंय। कॅमेरामन मयूर बारगजेसह शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।